आज रविवार असल्यामुळे म्हटलं घरात बसून काय करायचं, मग काय काढली गाडी आणि निघालो. माझ्यासोबत ही पण माझे मित्र होती आणि आम्ही सगळे निघालेलो बाहुबलीला. लोकेशनवर गेल्या गेल्या सगळे म्हणलीत आता थांबायचं नाही. एवढ्यात जरा पायऱ्या चढल्या आणि सगळी थांबलीत. पायऱ्या चढून तेजसची सगळी ताकद संपलेली. वरती गेल्यानंतर पहिला देवीचं दर्शन घेतलं. त्या मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे आणि इथं कायम शांतता असते. मंदिराच्या कडेला तुम्हाला ही शांतता आणि सुंदर नजारा बघायला मिळेल. आमच्या गँगनं तर तिथं क्रिकेट खेळायला चालू केलं. शिवराज, शुभम, प्रणव, मोतीराम आणि मी खेळायला काही सुट्टी देत नव्हतो आणि इकडे तेजस फोन काय ठेवत नव्हता. इथल्या बारक्या पोरासोबत खेळल्यानंतर ही पण बारकी झाली. इथनं जरा चालत पुढे आल्यानंतर एक नंबर स्पॉट दिसला आम्हाला. इथनं व्ह्यू नाथ खोहा दिसत होता. तेवढ्यात सगळे म्हणले आता थांबायचं नाही. असं म्हणल्यानंतर 3 पोरं आलीत आणि ती पण म्हणालीत. आता थांबायचं नाही. ती पण असं म्हणल्यावर आम्ही पण सगळ्या देवाचे दर्शन करून घेतलो आणि जेवायला बसलो. अशा हिरव्यागार वातावरणात जेवायची मजा वेगळीच असते. जेवण झाल्यानंतर सगळे आम्ही तिथनं खाली आलो. जेवण पोट भरल्यानंतर कोण ऐकत नव्हतं. सगळी जायला दंगा करायला. वरच्या दर्शनानंतर तुम्ही खालचे दर्शन पण करू शकताय. इथं फोटो व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. तरी पण मी थोडे शॉट घेतले आहेत. तिथूनच थोड्या अंतरावर जहाज मंदिर आहे ते पण तुम्ही बघू शकता. मंदिराच्या साईडचा परिसर आणि मंदिराचे कोरीव काम एक नंबर आहे. पुढील गोष्ट मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर भेटूया लवकरच मग पुढच्या ब्लॉगमध्ये.